नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण सिंक्रोनस गिअर बॉक्स आणि कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स या दोन मध्ये नेमका फरक काय आहे याच बद्दल हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, जर तुम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा बऱ्याच डीलरशिप मध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टर पाहण्यासाठी जाता शोरूम मध्ये, त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की ते सांगतात की या ट्रॅक्टरला सिंक्रोनस गिअर बॉक्स आहे, या ट्रॅक्टरला कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स आहे. तर मित्रांनो, ह्या दोन्हीचा नेमका अर्थ तरी काय होतो? तर मित्रांनो, जे कॉन्स्टंट मेश आणि जे गिअर बॉक्स आहे ते जास्तीत जास्त जुन्या ट्रॅक्टरला यायचं. आता देखील काही ट्रॅक्टरला कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स येतो आणि सिंक्रोमेश जे गिअर बॉक्स आहे तो नवीन ट्रॅक्टरला जास्त करून देण्यात येतो. जो कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स आहे हा ज्यावेळेस आपण गिअर चेंज करतो त्यावेळेस तो अडकतो. ज्यावेळेस आपला गिअर अडकतो, जर तुम्ही स्वराज 724 पाहिला असेल, छोटा ट्रॅक्टर आपला, तर त्याला देखील ते कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स आहे, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही गिअर चेंज करता त्यावेळेस तो अडकतो. आणि जर सिंक्रोमेश गिअर बॉक्स जर पाहिलं, सिंक्रोमेश गिअर बॉक्स हा आपला कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्सचं एक पुढचं व्हर्जन आहे मित्रांनो. म्हणजे एक रिफाइंड व्हर्जन आहे जे स्मूथली गिअर चेंज होतो. सिंक्रोमेश गिअर बॉक्स जर असेल ट्रॅक्टरला तर तुमचा गिअर कुठेही अडकत नाही, तो एकदम स्मूथली चेंज होतो आणि त्याच तुलनेत कॉन्स्टंट मेश मध्ये थोडा अडकतो. त्यामुळे सिंक्रोमेश गिअर बॉक्स हा आपला एक रिफाइंड गिअर बॉक्स आहे मित्रांनो. तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल, आपला जो कुबोटा जर तुम्ही 27 HP पाहिला किंवा 24 HP पाहिला, त्याला कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स येतो. आपला टार्गेट जो आहे त्याला सिंक्रोमेश गिअर बॉक्स येतो. आपले स्वराजचे जे मोठे ट्रॅक्टर्स आहेत त्यांना कॉन्स्टंट मेश येतो. जिथं जास्त लोड देण्याची गरज असते त्या ठिकाणी कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स हा चांगला असतो. मात्र जे आपले लिमिटेड लोड आहे, छोटा ट्रॅक्टर आहे किंवा लिमिटेड लोड आहे, त्या ठिकाणी सिंक्रोमेश गिअर बॉक्स हा चांगला वर्क करतो, काम करतो. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस एकदा नक्की विचारा की गिअर बॉक्स कोण. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या विषयावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.